नमस्कार. मी रवींद्र हजारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पालघर. केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याकरता जे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे, या प्रशिक्षणामध्ये आज आपण अभिरूप मतदान प्रक्रिया कशी पार पाडायची या संबंधीची आपण प्रक्रिया समजून घेणार आहोत. अभिरूप मतदान जे आहे ते मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्याची जी वेळ आहे त्या वेळेच्या 90 मिनिटं अगोदर आपल्याला सुरू करायचे असते. अभिरूप मतदान सुरू करण्याकरिता आपल्याला जे मतदान युनिट आहे आणि व्हीव्हीपॅट आहे हे मतदान कक्षामध्ये ठेवावे लागतं आणि जे नियंत्रण युनिट आहे तो नियंत्रण युनिटचा जो प्रभारी अधिकारी असेल त्याच्या समोर आपल्याला ठेवावे लागेल. मतदान कक्षामध्ये जे मतदान युनिट आहे त्याच्या डाव्या बाजूला नेहमी आपल्याला व्हीव्हीपॅट ठेवायचं असतं आणि ईव्हीएम ची जोडण्या करण्यापूर्वी जे नियंत्रण युनिट आहे हे नियंत्रण युनिट नेहमी बंद स्थितीमध्ये असलं पाहिजे. आपल्याला जोडणी करताना मतदान युनिटचा जो कनेक्टर आहे तो व्हीव्हीपॅटच्या पाठीमागील बाजूस जोडावायचा असतो आणि व्हीव्हीपॅटचा जो केबल आहे तो नियंत्रण युनिटच्या पाठीमागील बाजूचं सॉकेट आहे त्या सॉकेटमध्ये आपल्याला बसवावं लागेल. आणि ज्यावेळी निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत त्यांची संख्या 16 पेक्षा जास्त असते, अशा वेळी आपल्याला एकापेक्षा अधिक मतदान युनिटचा वापर करावा लागतो आणि मग त्यावेळी दुसऱ्या मतदान युनिटचं जे कनेक्टर आहे ते पहिल्या मतदान युनिटच्या पाठीमागील बाजूस जोडावे लागेल आणि जे पहिलं मतदान युनिट आहे ते व्हीव्हीपॅटच्या पाठीमागील बाजूस आपल्याला जोडायचं असतं. ज्यावेळी आपण ही जोडणी करतो त्यावेळी त्याची जी केबल आहे ती केबल मतदारांच्या येण्या जाण्याच्या मध्ये अडथळा होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ठेवावी लागेल. त्याच पद्धतीने जी व्हीव्हीपॅटची जी केबल आहे ती केबल जी आहे ती टेबलला आपल्याला सोलो टेपने व्यवस्थित चिकटवली पाहिजे, जेणेकरून व्हीव्हीपॅटचा जो कनेक्टर आहे तो लूज होऊन कुठलीही एरर येणार नाही याची दक्षता सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. प्रत्यक्ष नियंत्रण युनिट सुरू करायच्या अगोदर आपल्याला जो व्हीव्हीपॅटच्या पाठीमागील बाजूचा नॉब असतो तो नॉब उभ्या स्थितीत करावा लागेल. आपण ज्यावेळी पिनच्या साहाय्याने हा कनेक्टर जोडतो, हे जे कनेक्टर आहेत हे मल्टिपल पिन कनेक्टर असतात आणि ते पिन हे नाजूक असतात, त्यामुळे पिनची जी स्थिती आहे किंवा दिशा आहे आणि त्या पिनचा रंग बघून आपल्याला हे कनेक्टर जोडावे लागतील, जेणेकरून पिन खराब होणार नाही आणि कनेक्शन जे आहे ते व्यवस्थितरित्या होईल आणि मशीन योग्य पद्धतीने काम करेल. ज्यावेळी आपल्याला हे जे कनेक्टर काढायचे असतात त्यावेळी ह्या कनेक्टरच्या बाजूला ज्या क्लिप असतात त्या क्लिपला हलकासा दाब देऊन आपल्याला क्लिप काढावे लागतील, जेणेकरून जे कनेक्शन आहे ते व्यवस्थित आपल्याला काढता येईल. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष जे अभिरूप मतदान आहे हे मतदानाच्या वेळेच्या 90 मिनिटं अगोदर सुरू करायचे असते, परंतु ज्यावेळी आपण अभिरूप मतदान सुरू करत असतो त्यावेळी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे 2 पेक्षा कमी जर प्रतिनिधी उपस्थित असतील तर केंद्राध्यक्षाला 15 मिनिटं अभिरूप मतदानासाठी वाट बघावी लागेल. परंतु 15 मिनिटं वाट बघितल्यानंतर सुद्धा जर 2 पेक्षा कमी मतदान प्रतिनिधी उपस्थित राहिले तरी सुद्धा केंद्राध्यक्षाला अशा वेळी अभिरूप मतदान सुरू करावं लागेल. परंतु सदरची जी बाब आहे ती अभिरूप जे प्रमाणपत्र आहे त्यामध्ये मात्र केंद्राध्यक्षाला नमूद करावी लागेल. आपल्याला प्रत्यक्ष अभिरूप मतदान सुरू करण्यासाठी नियंत्रण युनिट हे ऑन करावे लागेल. ज्यावेळी नियंत्रण युनिट हे ऑन होईल त्यावेळी नियंत्रण युनिटचा आणि व्हीव्हीपॅटचा जो हिरवा दिवा आहे तो पेटणार आहे आणि व्हीव्हीपॅटच्या सेल्फ टेस्टिंगच्या ज्या 7 चिठ्ठ्या त्या तयार होतील आणि त्या 7 चिठ्ठ्या ह्या ड्रॉप बॉक्समध्ये पडणार आहेत. अभिरूप मतदान हे आपले जे ईव्हीएम आहे हे सुस्थितीमध्ये काम करते की सुस्थितीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा यापूर्वी नोंदविला नाही ही माहिती दर्शवण्यासाठी खरं तर आपल्याला हे अभिरूप मतदान करायचे असते. अभिरूप मतदान करण्यापूर्वी नियंत्रण युनिट मध्ये असलेला जो डाटा आहे तो डाटा निरंक करण्यासाठी आपल्याला क्लिअर बटन दाबावे लागते आणि क्लिअर बटन दाबल्यानंतर नियंत्रण युनिटच्या डिस्प्लेवर टोटल ही 0 असल्याचे त्याचप्रमाणे उमेदवार निहाय जी प्राप्त मते आहेत
ती सुद्धा 0 असल्याचं आपल्याला डिस्प्लेवर दिसेल. आणि यावरून आपण जे उपस्थित प्रतिनिधी आहेत त्यांची आपण खात्री करून देऊ शकतो की ज्या मशीन आहेत त्याच्यामध्ये यापूर्वी कोणताही डाटा निरंक आहे. परंतु आपण जर क्लिअर बटन दाबल्यानंतर डिस्प्लेवर जर इनव्हॅलिड असा मेसेज येत असेल, याचा अर्थ असा आहे की या मशीनमध्ये यापूर्वीचा काही डाटा शिल्लक आहे आणि हा डाटा आपल्याला निरंक करणं आवश्यक आहे. आणि हा डाटा निरंक करण्यासाठी आपल्याला CRC प्रक्रिया राबवावी लागेल. यासाठी प्रथमतः आपल्याला नियंत्रण युनिटवरील जे काळ्या रंगाचं क्लोज बटन आहे ते क्लोज बटन दाबावं लागेल. त्यानंतर या नियंत्रण युनिटच्या रिझल्ट सेक्शनमध्ये पिवळ्या रंगाचे जे रिझल्ट बटन आहे ते रिझल्ट बटन दाबावे लागेल. रिझल्ट बटन दाबल्यानंतर असलेली एकूण मते आणि उमेदवार असलेली मतं दिसतील. आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर नियंत्रण युनिटवर जे पांढऱ्या रंगाचे क्लिअर बटन आहे ते क्लिअर बटन दाबावे लागेल. आणि क्लिअर बटन दाबल्यानंतर या कंट्रोल युनिटमधील किंवा नियंत्रण युनिटमध्ये सर्व डाटा हा निरंक होणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अभिरूप मतदान करण्यापूर्वी जो आपला व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स आहे हा सुद्धा पूर्णतः रिकामा असल्याचं आणि त्यामध्ये कोणतीही स्लिप नसल्याचं आपल्याला उपस्थित प्रतिनिधींना दाखवावं लागेल. आपल्याला प्रत्यक्ष अभिरूप मतदान सुरू करण्यासाठी आपला एक मतदान अधिकारी आणि सर्व मतदान प्रतिनिधी यांना मतदान कक्षात उपस्थित राहावं लागेल. आणि जो मतदान अधिकारी नंबर 3 असेल त्याच्या समोर नियंत्रण युनिट असेल. हा जो मतदान अधिकारी नंबर 3 आहे तो नियंत्रण युनिटवरील बॅलेट बटन दाबेल. बॅलेट बटन दाबल्यानंतर नियंत्रण युनिटवरील जो लाल दिवा आहे तो पेटणार आहे. त्याच पद्धतीने जे मतदान युनिट आहे त्या मतदान युनिटवर सुद्धा हिरव्या रंगाचा रेडी लॅम्प पेटणार आहे. आपला जो उपस्थित मतदान अधिकारी आहे त्याने त्यानंतर जे उपस्थित प्रतिनिधी आहेत त्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या उमेदवारांना मतदान करायला सांगायचे आहे. हे जे मतदान प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या आवडीनुसार त्यांना ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे त्या उमेदवाराच्या समोरील निळ्या रंगाचे बटन दाबतील. आणि हे निळ्या रंगाचं बटन दाबल्यानंतर मतदान युनिटवरील जो रेडी दिवा असणार आहे तो रेडी दिवा विझणार आहे. परंतु त्याच वेळी ज्या उमेदवाराला त्या प्रतिनिधीने मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराच्या समोरील निळ्या रंगाचं लाल रंगाचा जो दिवा आहे तो लाल रंगाचा दिवा पेटणार आहे. त्याच वेळी व्हीव्हीपॅट मध्ये ज्या उमेदवाराला मतदान केलेले त्या उमेदवाराचा अनुक्रमांक, उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराचं चिन्ह असलेली एक स्लिप तयार होईल. ही जी स्लिप आहे ती उपस्थित प्रतिनिधींना 7 सेकंदाकरिता दिसणार आहे. उपस्थित प्रतिनिधी त्या उमेदवारावरचे नाव आणि चिन्ह याच्यावरून आपण केलेलं मतदान बरोबर नोंदविलं जात आहे याची खात्री करणार आहे. 7 सेकंदानंतर ही जी स्लिप आहे ती कट होऊन व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्स मध्ये पडणार आहे. अशा पद्धतीने एका प्रतिनिधीनंतर दुसरा प्रतिनिधी अशा पद्धतीने आपल्याला अभिरूप मतदान करून घ्यायचं आहे. अभिरूप मतदान करत असताना जो मतदानाचा हिशोब आहे तो आपल्या मतदान अधिकाऱ्याने व्यवस्थित नोंदवून ठेवणं आवश्यक आहे. जे मतदान युनिट आहे त्या मतदान युनिटवरील सर्व उमेदवार अधिक नोटा यांच्या समोरील बटन किमान एक वेळेस दाबलं जाईल याची खात्री आपल्या उपस्थित अधिकाऱ्यांनी करायची आहे. आणि जे अभिरूप मतदान आहे हे किमान 50 मतं टाकून घेणं आवश्यक आहे. परंतु प्रत्येक उमेदवाराला समान मतं टाकून अभिरूप मतदान करण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी आपल्या अधिकाऱ्याची खात्री होईल की 50 मतं टाकून पूर्ण झालेली आहेत त्यानंतर आपण जे नियंत्रण युनिट आहे त्या नियंत्रण युनिटवरील काळ्या रंगाचं क्लोज बटन दाबायचं आहे. क्लोज बटन दाबल्यानंतर डिस्प्लेवर एकूण कॅन्डिडेट सिटिंग किती आहे आणि एकूण नोंदवलेली मतं किती आहेत हे दिसणार आहे. त्याच्यावरून आपल्याला 50 मतं आपण व्यवस्थित नोंदवलेली आहेत याची खात्री होणार आहे. क्लोज बटनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियंत्रण युनिटवरील जे पिवळ्या रंगाचं रिझल्ट बटन आहे ते रिझल्ट बटन आपल्या अधिकाऱ्याला दाबावं लागेल. हे बटन दाबल्यानंतर नियंत्रण युनिटच्या डिस्प्लेवर एकूण किती मतदान झालेलं आहे हे दिसणार आहे. त्यानंतर उमेदवार न्याय किती मतं प्राप्त झालेली आहेत हे सुद्धा आपल्याला दिसणार आहे. उमेदवार न्याय जी प्राप्त मते आहेत ती आपल्या अधिकाऱ्यांनी उमेदवार न्याय जी मतं आहेत ती लिहून घ्यावी लागतील. त्यानंतर व्हीव्हीपॅट
बॅलेटच्या आतमध्ये ज्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत त्या सर्व चिठ्ठ्या सुद्धा आपल्याला बाहेर काढावायच्या आहेत आणि त्या उमेदवारने आपल्याला स्वतंत्र करावे लागतील आणि उमेदवार निहाय चिठ्ठ्यांची सुद्धा मोजणी करून प्रत्येक उमेदवाराला जी प्राप्त मते आहेत ती सुद्धा आपल्याला नोंदवून घ्यावी लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष केलेलं मतदान नंतर नियंत्रण युनिटचं रिझल्ट बटन दाबल्यानंतर उमेदवार निहाय प्राप्त मते आणि व्हीव्हीपॅटचे जे स्लिप आहेत त्या स्लिप मोजल्यानंतर उमेदवार निहाय मिळालेली मते ही बरोबर जुळतायत की नाही याची खात्री आपण अधिकाऱ्यांनी करायची आणि उपस्थित प्रतिनिधींना सुद्धा आपल्याला करून द्यावायची आहे. सर्व उमेदवारांना मिळालेली मतं ही बरोबर आहेत याची खात्री झाल्यानंतर नियंत्रण युनिटवरील जे पांढऱ्या रंगाचं क्लिअर बटन आहे ते क्लिअर बटन आपल्याला दाबावं लागेल. हे क्लिअर बटन दाबल्यानंतर लॉंग बीप असा आवाज येईल आणि मग एकूण मते 0 असल्याचे आणि उमेदवार निहाय प्राप्त मते 0 असल्याचं आपल्याला डिस्प्लेवर दिसेल, ज्यावरून अगोदर जे केलेलं मतदान आहे त्याची माहिती आता निरंक झाल्याची खात्री आपल्याला उपस्थित मतदान प्रतिनिधींना करून देता येईल. त्यानंतर ज्या व्हीव्हीपॅटच्या ज्या चिठ्ठ्या आहेत ज्या आपण बाहेर काढून त्याची मोजणी केलेली आहे त्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्यांच्या पाठीमागे आपल्याला अभिरूप मतदान चिठ्ठ्या असा स्टॅम्प मारावा लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अभिरूप प्रमाणपत्र तयार करायचंय. अभिरूप मतदान प्रमाणपत्र तयार केल्यानंतर केंद्राध्यक्षाने त्यावर आपली स्वाक्षरी करायची. त्याचबरोबर जे उपस्थित मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्या सुद्धा आपल्याला स्वाक्षऱ्या घ्यावायच्या आहेत. अभिरूप मतदान करत असताना नियंत्रण युनिटवर दिसणारा दिनांक आणि वेळ आणि प्रत्यक्ष असलेला दिनांक आणि वेळ यामध्ये काही तफावत असेल तर ही जी तफावत आहे ही अभिरूप मतदान प्रमाणपत्र तसंच केंद्राध्यक्ष दैनंदिनी या दोन्हीमध्ये नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे. अभिरूप मतदानाच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्यांच्या पाठीमागे आपण अभिरूप मतदान चिठ्ठ्या असा शिक्का मारलेला आहे. या शिक्का मारलेल्या ज्या चिठ्ठ्या आहेत हे आपल्याला काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हा जो काळ्या रंगाचा जो लिफाफा आहे हा सीलबंद करायचा आहे. या लिफाफ्यावर आपल्याला केंद्राध्यक्ष आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. तसंच जो काळ्या रंगाचा लिफाफा आहे त्याच्यावर मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्राचं नाव, तसेच मतदारसंघाचा क्रमांक आणि मतदारसंघाचे नाव, मतदानाची दिनांक आणि वेळ आणि अभिरूप मतदानाच्या चिठ्ठ्या या बाबी नमूद करावायच्या आहेत. त्यानंतर हे जो काळ्या रंगाचा लिफाफा आहे हा काळ्या रंगाचा लिफाफा आपल्याला जी गुलाबी रंगाची जी मोहर दिलेली आहे त्या मोहरेच्या साहाय्याने सीलबंद करायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला या गुलाबी रंगाच्या मेहवर केंद्राध्यक्ष आणि उपस्थित प्रतिनिधी यांच्यावर स्वाक्षरी घेऊन त्यानंतर मग ह्या गुलाबी मोहरेचा वापर करून आपल्याला काळ्या रंगाचा जो लिफाफा आहे तो सीलबंद करायचा आहे. अशा पद्धतीने जे मतदानाचं जो दिवस आहे त्या मतदानाच्या दिवशी 90 मिनिटं अगोदर आपल्याला अभिरूप मतदान प्रक्रिया पार पाडवायची आहे. अभिरूप मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आपल्याला अभिरूप प्रमाणपत्र करावायचं आहे आणि त्यानंतरच आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करावायची आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.